मुलांना ना वॉर्निंग द्या, लगेच वॉर करायला लागू नका. स्पेशली कधी होतंय माहिती आहे? मुलगा जर मोबाईलसोबत बसलाय आणि आता तुमचा जर राग अनावर झाला, की घेतला मोबाईल आणि घेतलं, बस झालं आता, मिळणार नाही. नंतर तुमचंच काम काय आलं, की पुन्हा तुम्हीच तो मोबाईल देतात. ॲटलीस्ट अशा वेळेस काय करायचं समजून घ्या. तुम्हाला पण जर मुलांच्या स्क्रीन टाईमसाठी जर खूप चॅलेंजेस असेल, तर तो मोबाईल कसा घ्यायचा किंवा कसं त्याला सांगायचं, तर स्पेशली त्याला तर विचारा, "अजून 5 मिनिटं बघणार आहे बाळा की 10 मिनिटं?" चॉईस दिला ना, 5 किंवा 10. 90% मुलं 10 म्हणतील, हरकत नाही. 10 मिनिटांनी त्याला सांगा, 10 मिनिटांनंतर काय तू जेवायला बसणार आहे? का खेळायला जाणार आहे? काय करणार आहे त्यावर बोलून घ्या. म्हणजे त्याच्यानंतर फक्त मोबाईल बाजूला ठेव. संपलेत ना 10 मिनिटं? असं करू नका. त्याच्या पुढच्या कामासाठी मदत करा. मग जर तो म्हटला, "हो, खेळायला जाणार आहे. नाही, मी अभ्यास करणार आहे. नाही, मी आणखीन काही दुसरी गोष्ट घेतो." मग त्याच्यानंतर मोबाईल बाजूला ठेव म्हणण्यापेक्षा, "बेटा 10 मिनिटं झालेत. तू म्हणला होता, की 10 मिनिटांनी तुला बाहेर खेळायला जायचं आहे. जा. तू म्हणला होता अभ्यास करायचा आहे. बस." एवढंच करा ना. 50% जणांना तर लगेच याच्यातनं रिझल्ट मिळेल. काही जणांच्या ह्या सवयी जर खूप घट्ट झाल्या असतील, तर थोडंसं तुम्हाला तुमचं पेशन्स लेव्हल वाढवावं लागेल, पण रिझल्ट मिळेल. आणखीन ह्या पॅरेंटिंग टिप्सबद्दल तुम्ही जर बाकीचे व्हिडिओ पाहिले नसतील, तर नक्की पहा आणि पालकत्वावर ना रोज थोडा वेळ द्या. काहीतरी वाचन करा, काहीतरी व्हिडिओतनं शिका, चिंतन मनन करा आणि त्यानुसार एव्हरी डे 1% काहीतरी इम्प्रूव्ह करा पालकत्वात. खूप मजा येईल. हॅपी पॅरेंटिंग!